आज काही महत्त्वाचे प्रश्न बघू। पहिला प्रश्न आहे, लासलगाव हे कोणत्या GI पिकासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, लासलगाव हे कांदा या पिकासाठी प्रसिद्ध आहे। आता GI नेमकी काय? तर GI टॅग भेटतो बघा, यावरती एक प्रश्न हमखास येतो। चला मग आता बघून घेऊ। दुसरा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, नागपूरची संत्री GI मानांकन कोणत्या पिकाला आहे? तर बघा, नागपूरमध्ये कोणतं आहे त्याचं पीक किंवा ती संत्रा ज्याला GI टॅग भेटलेला आहे? तर नागपूरमध्ये संत्र्याला GI टॅग भेटलेला आहे। हे सोपा प्रश्न आहे स्टार्टिंगचे, नंतर हार्ड लेवलचे आहे। तिसरा प्रश्न आहे, महाबळेश्वरला GI मानांकन कोणत्या पिकासाठी मिळाले आहे? तर बघा, महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीसाठी GI टॅग भेटलेला आहे। पुढील प्रश्न, चौथा नंबरचा प्रश्न आहे, भिवापूर मिरची GI मानांकन कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर नागपूर। भिवापूरची जी मिरची आहे ती आहे नागपूरची आणि तिला GI टॅग भेटलेला आहे। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राचा प्रसिद्ध म्हणजे हापूस आंबा, हापूस आंबाला GI मानांकन कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर कोकण या भागाशी संबंधित आहे। पुढील प्रश्न, 6 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, जळगाव जिल्ह्याला कोणत्या पिकासाठी GI मानांकन मिळाले आहे? तर बघा, जळगावमध्ये केळीसाठी GI टॅग भेटलेला आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की जळगावमध्ये जे काय जास्त प्रमाणामध्ये केळीचं उत्पादन होतं, तर केळीसाठी प्रसिद्ध आहे आपला जळगाव जिल्हा। संत्र्यासाठी तर आपल्याला मागेशी आता हा प्रश्न आहे 9 नंबरचा, वेंगुर्ला काजू कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर काजू संशोधन केंद्र आहे बघा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये, हे आपल्याला माहितीच आहे। गुळासाठी प्रसिद्ध आहे कोल्हापूर हा जिल्हा। पुढील प्रश्न आहे, हळदीसाठी आहे बघा, हळदीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर तो आहे सांगली हा जिल्हा। डहाणू चिकू GI मानांकन कोणत्या जिल्ह्यात आहे? तर डहाणू जे काय आहे चिकूसाठी प्रसिद्ध आहे पालघर हा जिल्हा। पालघरमधील कोणता? तर डहाणू, त्याला GI टॅग भेटलेला आहे। पुढील प्रश्न, मंगळवेढा ज्वारी कोणत्या जिल्ह्यातील GI पीक आहे? तर सोलापूर या जिल्ह्यातील। सर्वाधिक ज्वारीचे उत्पादन होतं सोलापूर या जिल्ह्यामध्ये। ठीक आहे, पुढील प्रश्न, चला तर आता, महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते? महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ। चला मग त्या बाबतीत थोडक्यात बघून घेऊया। महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ मुंबई विद्यापीठ, मुंबई युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई हे आहे बघा। 1857 मध्ये त्याची स्थापना झाली होती, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतातील पहिल्या 3 विद्यापीठापैकी हा आहे बघा एक। दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण आहे जायकवाडी हे धरण। पुढील प्रश्न, आता यावरती तुम्ही कन्फ्यूज होऊ नका। जायकवाडी धरण त्यालाच आपण नाथसागर म्हणून ओळखतो आणि ते गोदावरी या नदीवर असून महाराष्ट्रात सर्वात मोठ्या धरणापैकी एक धरण तो आहे। पुढील प्रश्न आहे 3 नंबरचा, महाराष्ट्रातील पहिला नगर परिषद दर्जा मिळालेला शहर कोणते? महाराष्ट्रातील पहिला नगर परिषद दर्जा मिळालेले शहर आहे ठाणे हा शहर। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या कायद्याने झाली आहे? आपलं महाराष्ट्र राज्य निर्मिती केव्हा झालं होतं? 1 मे 1907, हे तर आपल्याला माहिती आहे। जेव्हा आपलं महाराष्ट्र राज्य निर्मिती झालं त्यावेळेस महाराष्ट्रात 26 जिल्हे होते। आता महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहे। जेव्हा महाराष्ट्र आपलं निर्माण झालं त्यावेळेस 4 प्रशासकीय विभाग होते, आता 6 प्रशासकीय विभाग आहे। हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते लक्षात ठेवा। आता काय आहे, राज्य निर्मिती झाल्या तर कोणत्या कायद्याने झालं असं आहे? तर मुंबई पुनर्रचना कायदा। 5 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, महाराष्ट्रातील एकमेव हिल स्टेशन जे युनेस्को वारसा स्थळ आहे? तर माथेरान जे रायगड या ठिकाणी आहे। पुढील प्रश्न, आता काही महत्त्वाचे बघू, भारतातील थंड हवेचे ठिकाण थोडक्यात बघू आणि पुढे चालू। माथेरान आहे महाराष्ट्रात, गुलमर्ग आहे जम्मू काश्मीर, लोणावळा आहे महाराष्ट्रामध्ये, नंदा हिल्स आहे कर्नाटकमध्ये बघा, उटी तामिळनाडू,
धर्मशाला आहे बघा हिमाचल प्रदेशमध्ये आणि महाबळेश्वर महाराष्ट्रामध्ये. चला पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील पहिले सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन झाला? हा खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. कशामुळे? कारण की क्षेत्रफळाने हा जिल्हा मोठा, या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विहिरी आहे, या जिल्ह्यामध्ये साखरेचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. सोलापूरची चादर आहे बघा प्रसिद्ध. चला आता या जिल्ह्याचे नवीन नाव काय? तर अहिल्यानगर. पुढील प्रश्न आहे 7 नंबरचा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान, जे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. 8 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? तर आपल्या महाराष्ट्रातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या 2 मार्गावर जी काय ती धावली होती. 9 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील राजभाषा कोणती आहे? महाराष्ट्रातील राजभाषा आहे मराठी, ही राजभाषा आहे आपली. पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात मोठा वनप्रदेश असलेला जिल्हा कोणता? गडचिरोली. बघा आता पुढे आलं नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये काय? तर आता सीझन चालू आहे बघा त्याचा. द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे नाशिक हा जिल्हा. चला पुढे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. दुसऱ्या नंबरला कोणतं आहे उंच शिखर? तर साल्हेर हा. महाराष्ट्राची राज्यपक्षी कोणता? तर आपल्या महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे हरियल. 13 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळानुसार जिल्हा कोणता? तर अहमदनगर. मागाशी समजून सांगितलं. पुढे आहे. महाराष्ट्रामधील पहिली अभिजात भाषा कोणती आहे? तर तमिळ ही भाषा आपल्या महाराष्ट्रातील पहिली अभिजात भाषा आहे. पुढील प्रश्न आहे बघा 15 नंबरचा. संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा मिळाला? आपली सर्वात प्राचीन भाषा संस्कृत भाषा 2005ला दर्जा मिळालेला आहे. 16 नंबरचा प्रश्न. तेलुगू भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा मिळाला? 2008. पुढील प्रश्न आहे. 2008 साली अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा कोणती? तर कन्नड. पुढील प्रश्न. बुलढाण्याचे पठार कोठे आहे? तर बुलढाण्याचे पठार बुलढाणा याच जिल्ह्यामध्ये आहे. यवतमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळचे पठार यवतमाळ याच जिल्ह्यात आहे. आता या यवतमाळमध्ये एकूण 16 तालुके आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि या नांदेडमध्ये देखील 16 तालुके आहे. पुढील प्रश्न. गाविलगडचे पठार कोठे आहे? तर अमरावती या ठिकाणी गाविलगडचे पठार आहे. बघा लोणार हे खाऱ्या पाण्याची झील जी आहे ती बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. आणि बुलढाणामध्ये किती तालुके आहेत हे तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तळेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तळेगावचे पठार वर्धा या जिल्ह्यात आहे. आता वर्धा जिल्ह्यामध्ये नेमके किती तालुके आहे? तर वर्धामध्ये फक्त 4च तालुके आहे. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2024मध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा कोणती नाही? तर 2024मध्ये मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पाली या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, प्राकृत या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. केव्हा? तर 2024मध्ये. तर या 4 ऑप्शनपैकी ओडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. 2024मध्ये मिळालेला आहे मराठीला, पालीला आणि प्राकृतला. पुढील प्रश्न आहे. 2024 साली अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा कोणती? तर आपली मायबोली मराठी ही भाषा. या भाषेला कोणत्या लिपीत लिहितात? तर देवनागरी या लिपीमध्ये. पुढे आहे 19 नंबरचा. ओडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा मिळाला? तर ओडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 2014मध्ये मिळाला. पुढे मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा मिळाला? तर 2013मध्ये मल्याळम या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हे काही महत्त्वाचे प्रश्न होते बघा, जे तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. 2008 साली अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा कोणती? तर कन्नड ही भाषा आहे.
तेलुगू भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा मिळाला? तर 2008मध्ये तेलुगू भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. काही महत्त्वाचे प्रश्न होते. धन्यवाद.